डोंबिवली शहरामध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी वादाला तोंड फुटलाय। टपरीवरील कारवाईनंतर एका मराठी तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि मनसेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः त्या ठिकाणी जात तरुणीशी संवाद साधलाय। यावेळी तू बिनधास्त टपरी लाव, बाकीचं आम्ही बघू, त्यामुळे आता रडायचं नाही असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी मराठी मुलीला आश्वासित केलं। दोन लोकांचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। गेला नाही घेतात दादा बरोबर येऊन। हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। महापालिकेवाले सर्वांनी जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम तुझी गाडी इथे लावून टाकली। तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना। मी ह्या रस्त्यावरती 2 वर्षापासून स्टॉल लावतीये। एक छोटासा स्टॉल आहे माझा। तर मी ह्याच जागेवर फक्त 4 ठिकाणी फिरली। मला 4 लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली। पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता। मी रोज यायची, अशी हात जोडायची, दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या। मी माझ्या घरात एकटीच कमवणारी, कोणी माझ्यावर दया नाही केली, थोडीशी पण दया नाही केली। मी 20 दिवस रडली, हात जोडली, दादा मला चालू करून द्या। की मी ह्या रस्त्यावरती डोंबिवलीमध्ये एक प्रकार घडला। एक तरुणी होती, तिने इंस्टाग्रामवर राज ठाकरे यांना तिचा जो स्टॉल होता त्यासाठी तिने इंस्टाग्रामवर साथ घातली होती आणि त्यानंतर तिने त्या इंस्टाग्रामद्वारे हे सांगितलं होतं की इथले जे स्थानिक जे फेरीवाले आहेत आणि इथले जे केडीएमसीचे कर्मचारी आहेत त्या मुलीचा स्टॉल लागू देत नाही, पण परप्रांतीयांचा स्टॉल इथे चालू होत असतो। आज आपण बघू शकतो की आपण उभा आहोत डोंबिवली स्टेशनच्या बाहेर। डोंबिवली स्टेशनच्या बाहेर हा नेहमीच जो भाग असतो तो फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो आणि आज जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं, इथे पालिका जागी झाली आहे आणि आज तुम्ही बघू शकता की जो रस्त्यांनी जो आहे तो मोकळा श्वास घेतल्याचा दिसत आहे आणि संपूर्णपणे जो आहे स्टेशन परिसर जो मोकळा झाला आहे। कारण की ज्यावेळेस ही बातमी सर्व माध्यमांवर प्रसारित झाली त्यावेळेस इथले जे केडीएमसी प्रशासन आहे ते जागा झालं आहे आणि फेरीवाल्यांवर इथले कारवाई होऊन इथले संपूर्ण जे काही स्टॉल होते बेकायदेशीर ते उठवले आहेत। त्यानंतर जेव्हा जे तरुणींनी जेव्हा साथ घातली त्याची दखल राज ठाकरे यांनी घेतली आणि इथे काल अविनाश जाधव आले होते। अविनाश जाधव यांनी त्यांना त्या मुलीला सांगितलं की तू इथे जे काही स्टॉल आहेत ते तूच टाक, आम्ही ते पुढचं काय आहे ते आम्ही आयुक्तांशी बोलून घेतो। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली।